हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझ्या केसांवर एक छान होम रेमेडी अप्लाय केलेली आहे, जी साधी आणि सिंपल आहे, पण त्याचा रिझल्ट ना खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. तुम्ही सुद्धा एकदा ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा रिझल्ट मिळेल. केस गळती भरपूर जास्त प्रमाणात कमी होईल आणि नवीन केससुद्धा 100% वाढायला लागतील, कारण हा खूप साधा सोपा आणि तितकाच इफेक्टिव्ह उपाय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर चला आता इथं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आजच्या होम रेमेडीसाठी मी वापरणार आहे कांदे. आता कांदे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, केसांच्या वाढीसाठी, केस गळती कमी करण्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात त्याचा उपयोग होतो. पण त्यासाठी ना व्यवस्थित कांदे आपल्याला घ्यायचे आहेत. आता कांदे ना लाल कलरचे जेवढे कांदे आपल्याला घेता येईल तेवढा लाल कांदा आपण आपल्या केसांसाठी वापरायचा आहे, जेणेकरून त्याचे भरपूर सारे फायदे आपल्या केसांना मिळणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा ना भरपूर जास्त मोठा घ्यायचा नाही, जेणेकरून कांद्याचा रस खूप निघतो, पण इतका रस आपण आपल्या केसांवरती, आपल्या स्काल्पवरती अप्लाय करणार नाही आहोत. तर त्यासाठी इथे अशा पद्धतीनं छोटे छोटे कांदे आणून ठेवायचे थोडेफार, जेणेकरून आपल्या केसांच्या ज्या काही होम रेमेडी असतात त्यासाठी फायदेशीर होतील, जे वायासुद्धा जाणार नाहीत. आता इथं मी छोटासा लाल कांदा घेतलेला आहे, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा, त्याची साल वगैरे काढून घ्यायची. आता हे साल पण जी आहे ना तर तीसुद्धा टाकून द्यायची नाही, तीसुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. तर ते सुद्धा मी नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच शेअर करण्याचा प्रयत्न करेन. कांद्याच्या सालीचा सुद्धा आपण आपल्या केसांसाठी कशा पद्धतीनं वापर करू शकतो. तर चला आता इथं कांदा मी सोलून घेतलेला आहे आणि हा कांदा आहे ना मी कट केला आहे, कारण हा सुद्धा कांद्याचा भरपूर रस निघेल, तर तो इतका रस माझ्या केसांसाठी लागणार नाही, कारण आपण त्याच्यामध्ये इतरही वस्तू ॲड करणार आहोत. तर त्यासाठी मी अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे आणि अर्धा कांदा जो आहे तो वाया न घालवता आपण आपल्या जेवणासाठी वगैरे वापरू शकतो. तर आता इथं कांदा कट करून घेतल्यानंतर ना आपल्याला हवा आहे कांद्याचा रस. तर त्यासाठी अशी ही छोटीशी किसणी आहे, त्याच्यावरती तो किसून घ्यायचा. मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता, पण खूप छोटा कांदा आहे, मिक्सरला बारीक करणार आणि मग त्याचा रस काढणार, त्यापेक्षा ही छोटी किसणी आहे त्याच्यावरती व्यवस्थित कांदा किसून घ्यायचा आणि त्याचा भरपूर चांगला रस निघतो. तर इथं मी कांदा जो आहे तो व्यवस्थित किसून घेते आहे. थोडासा जास्त तिखट असेल ना कांदा, तर त्याचा इफेक्टसुद्धा आपल्या केसांसाठी वगैरे जास्त येतो. तर इथे मी कांदा कट करून किसून घेतलेला आहे आणि तुम्ही बघताय एवढा जो किस आहे ना तर तो अर्ध्या कांद्याचा निघालेला आहे, जो की आपल्या केसांसाठी खूप जास्त सफिशियंट आहे. खूप जास्त आपण कांदा वापरला तर त्याचा खूप वास येतो आणि मग ते इरिटेट व्हायला होतं. बऱ्याच जणांचं असतं की कांदा वापरू शकत नाही कारण खूप वास येतो आणि इरिटेट होतं. तर त्यासाठी काय करायचं आहे, तेवढ्या प्रमाणात आपल्याला हवं आहे ना तेवढ्या प्रमाणातच तो घ्यायचा. खूप जास्त जरी घेतला ना तरी त्याचा खूप जास्त वास येतो. आता इथं एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये ना कांद्याचा रस जो आहे तो मी काढून घेते. आता अशा पद्धतीनं हाताने पिळून कांद्याचा रस काढायचा, भरपूर रस निघतो. आता एवढासा किस मी करून घेतलेला, तरीसुद्धा साधारणतः पाऊण चमचा जो रस आहे तो कांद्याचा निघालेला आहे, जो की आपल्या केसांसाठी खूप जास्त होतो. कारण फक्त आपण कांद्याचा रस नाही तर त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टीसुद्धा ॲड करणार आहे. फक्त कांद्याचा रस आपल्या केसांवर लावला तर तितका इफेक्ट होत नाही आणि त्याचं इरिटेशन जे आहे ना तर ते खूप जास्त प्रमाणात होतं. कारण कांद्याचा जो वास आहे ना तर तो आपल्या केसांमध्ये बसतो, आपल्या डोक्यामध्ये बसतो आणि खूप जास्त इरिटेट व्हायला होतं आपल्याला. तर आता हा कांद्याचा रस घेतला आहे, ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट मी ॲड करणार आहे ते म्हणजे कॅस्टर ऑइल, एरंडीचं तेल, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे केसांच्या वाढीसाठी भरपूर जास्त फायदेशीर आहे. तर तेच एरंडेल तेल आज आपण कांद्याच्या रसामध्ये ॲड करणार आहोत. आता एरंडेल तेल लक्षात ठेवायचं, थोडंसं चिकट असतं, तर त्याच्यामुळे ना एरंडेल तेलाची क्वांटिटीसुद्धा बरोबर घेणं गरजेचं आहे. जसं आपण कांद्याचा रससुद्धा अर्धा ते पाऊण चमचा घेतला आहे, त्याच पद्धतीनं अर्धा चमचा, कारण ते खूप चिकट असतं आणि खूप इफेक्टिव्ह असतं, तर त्यासाठी अर्धा चमचा मी इथं एरंडेल तेल घेतलेलं आहे, जे कांद्याच्या रसामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आणि त्याच्यासोबत अजून एक मोस्ट इफेक्टिव्ह गोष्ट जी आपल्या केसांसाठी भरपूर जास्त फायदा करते ती आहे म्हणजे कोकोनट ऑइल. सगळ्यांच्याकडं कोकोनट ऑइल मिळतं. आता एरंडेल तेलसुद्धा खूप स्वस्त असतं आणि मार्केटमध्ये लगेच अवेलेबल होतं. तर त्याच पद्धतीनं इथं आता नारळाचं तेल आहे, हे आपल्या सगळ्यांना सूट होतं आणि खूप इफेक्टिव्ह आहे. तर नारळाचं तेल आपण थोडंसं इथे घेणार आहोत, पूर्ण 1 चमचा. आणि हे जे 3 आहेत, कांद्याचा रस, त्यानंतर एरंडेल तेल आणि नारळाचं तेल, हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे मिक्स करताना सुद्धा लक्षात ठेवा, आपण कोणतीही होम रेमेडी करतो ना तर तिची प्रोसेससुद्धा खूप इफेक्टिव्ह होण्यासाठी ती प्रोसेससुद्धा व्यवस्थित मेजरमध्ये आणि व्यवस्थित पद्धतीनं केली तर तिचा इफेक्ट ना खूप जास्त चांगला येतो. आता हे सगळं खूप छान मिक्स करायचं, जेणेकरून ना एरंडेल तेल, नारळाचं तेल आणि आपला कांद्याचा रस आहे त्याचं टेक्स्चर तुम्ही बघताय अशा पद्धतीनं क्रीमी टेक्स्चर तयार होईल. ज्या पद्धतीनं हे एकमेकांमध्ये इतक्या छान पद्धतीनं मिक्स होतील, डायल्यूट होतील, तेव्हाच आपल्या केसांना, आपल्या टाळूला त्याचा खूप जास्त बेनिफिट मिळणार आहे.
तर मी इथं छान पद्धतीनं ना मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही इथं त्याचं टेक्स्चर बघताय, हे अशा पद्धतीनं खूप छान त्याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे। आता हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ना, हे आपण आपल्या केसांवरती अप्लाय करणार आहोत। आता तुम्ही इथं हाताने व्यवस्थित आपल्या केसांना लावायचं आहे। आता हाताला घेतलं ना तर एरंडेल तेल थोडंसं कमीच क्वांटिटीमध्ये घ्यायचं, अदरवाईज ना खूप जास्त स्टिकी वाटेल, हाताला थोडंसं स्टिकी वाटतंय आता इथं तुम्ही बघू शकताय। आणि हेच मिश्रण आता मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे हातांच्या मदतीनं, जेणेकरून ते आपल्या केसांना व्यवस्थित अप्लाय होतं। कारण हे स्टिकी असतं, त्यामुळे हे बॉटलमध्ये वगैरे भरून आपण इतका इफेक्ट आपल्याला मिळणार नाही। तर हातांच्या बोटांच्या मदतीनं व्यवस्थित टाळूवरती सगळीकडे हे तेल लावायचं आहे आणि सगळीकडे छानपैकी 5 ते 10 मिनटं हलक्या हातानं मसाज करायचं आहे, जेणेकरून केसांमध्ये त्याच्यानंतर आपल्या टाळूच्या भागाला जर काही इन्फेक्शन असेल, खाज असेल, डॅन्ड्रफ असेल तर ते सगळं क्लिअर होण्यासाठी मदत होते आणि ब्लड सर्क्युलेशनसुद्धा खूप जास्त वाढतं, ज्याचा आपल्या केसांसाठी खूप चांगला फायदा होतो। आता त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण तास हे आपल्या केसांवरती ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला जर इरिटेशन जास्त होत नसेल तर तुम्ही 1 तास 1.5 तास तुमच्या कम्फर्टप्रमाणे ठेवू शकता आणि त्यानंतर छानपैकी माइल्ड शॅम्पूनं आपले केस व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही इथं बघताय मी आता केस माझे व्यवस्थित धुतलेले आहेत आणि खूप छान पद्धतीनं ना केस धुताना सुद्धा तुम्हाला जाणवेल केस गळती तुमची किती प्रमाणामध्ये कमी झालेली आहे, कारण आपण आज ज्या वस्तू वापरल्यात त्या खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत। तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच। बाय बाय। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।